नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 56, 25 फेब्रुवारी. वातावरण शुद्धी. वातावरण शुद्धीसाठी यज्ञ कर अशी वेदाज्ञा आहे. हे की सहज प्रतिप्रश्न येतो, कशावरून हवा शुद्ध होते, याला काही प्रमाण आहे का? मग जर्मन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी प्रयोग झाल्याचे आपण ऐकतो, पण आपल्याकडं काय, त्याचे प्रमाण आहे का? या अशा प्रश्नांना ठोस उत्तर देण्यासाठी पुण्याच्या श्री सोहनी यांनी अनेक प्रयोग केले. अर्थात त्यांना परम सद्गुरू श्री गजानन महाराज अक्कलकोट यांनी अग्निहोत्रावर संशोधन करता आले तर पहावे असे सूचित केले होते. ही एक गोष्ट मोठी महत्त्वाची खासियत आहे की प्रचंड मोठं व्यक्तिमत्व कशी असतात त्याचं हे उदाहरण. त्यांनी कधी कोणाला आज्ञा दिली नाही, हे कराच असं सांगितलं नाही, असं करता आलं तर पाहावं. म्हणजे किती अदबीनी सांगितलं की ती आज्ञा आपल्यासाठी असते, निश्चित आहे, पण त्यांनी तसं सुचवलं आणि त्यासाठी त्यांनी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. अनेक तज्ज्ञांच्या मदतीने त्यांनी अनेक प्रयत्न केले. स्वतः वास्तविक सोहनी हे मिलिटरीतले इंजिनिअरिंग वर्क्समधले क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर होते, पण तरीसुद्धा त्यांनी उत्तम प्रयोग केले. डॉक्टर मोंडकर, डॉक्टर PM खरे, डॉक्टर कर्णिक, डॉक्टर अरुण कुलकर्णी अशा अनेकांचे बहुमूल्य सहकार्य घेतले. प्रत्यक्ष आपले अग्निहोत्री करणारे गंधे आणि नातू मदतीला होतेच. 8000 घनफुटाच्या हॉलमध्ये अग्निहोत्रापूर्वी काही तबकड्यांमध्ये असंख्य जंतूंच्या वसाहती ठेवल्या. अग्निहोत्र झाले आणि विस्मयकारक असा परिणाम तिथं घडून आला. जेव्हा जंतूंचे परीक्षण केले तेव्हा जवळजवळ 98.99% एवढे जंतू त्यांच्या जंतूंचं निर्मूलन झालेलं होतं. ह्या जेव्हा श्रींना झालेला आढावा सांगण्यात आला त्यावेळी श्रींचे स्वच्छ म्हणणे होते की ते 100%च झालेले आहे. तुमचे जे काही पॅरामीट्स आहे, म्हणजे काय पॅरामीटर आहेत, ते चुकले आहेत, उपकरणं कमी पडत आहेत, त्याच्यात 2% चूक आहे धरा. मग त्यांची ही प्रचितीच पुढं 31 जानेवारी 1975ला आली. लगोलग कीर्तिकर म्हणून आहेत, त्यांनी एक प्रयोग केला. तर त्यांनी न्यूमोनियाचे प्रत्यक्ष जंतू ठेवले. कृत्रिमरित्या खोली प्रदूषित करण्यात आली. न्यूमोनिया निर्माण करणाऱ्या जंतूंच्या वसाहती तेथे ठेवण्यात आल्या आणि इथे मात्र परम सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे 100% सुपरिणाम पाहायला मिळाला. कारण अग्निहोत्रानंतर प्रयोगाच्या अंती न्यूमोनिया निर्माण करणारा जंतू वातावरणात आढळलाच नाही. ही माहिती दैनिक तरुण भारत 30 मार्च 1975चा खूप प्रसिद्ध झाली. एकटा न्यूमोनियाच काय, असंख्य रोगांचे जंतू वातावरणात आहेत. प्रदूषण सर्व दिशांनी वाचलेलं आहे. आज अग्निहोत्राचा एवढा परिणाम शास्त्रज्ञांना दिसून आला आहे, तर आता शास्त्रज्ञांनीच पुढं होऊन त्याचा प्रचार करावा अशी त्यांना कळकळीची विनंती करावी वाटते. अग्निहोत्र आजच्या या भीषण प्रदूषित वातावरणावर, परिस्थितीवर फक्त मात करू शकते. हे पक्क लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी प्रयत्न करावा आणि जबाबदारपणाने शास्त्रज्ञ स्वतः अग्निहोत्र करतात, पण समाजाला प्रचार करून सांगायला जात नाहीत. इथं म्हणजे ते केलंच पाहिजे. निदान असं तरी आपल्याला सांगते की 24 तास आपण जी श्वास घेतो ते साधारण 2300 असं काहीतरी आहेत संख्या त्याची. मग तेवढे श्वास आपण शुद्ध हवा घेतो, अशुद्ध बाहेर सोडतो. मग जेवढी शुद्ध घेतो तेवढी तरी निर्माण करायची आपली जबाबदारी आहे का नाही, तर ते आपण करायलाच पाहिजे. त्या जबाबदारीची जाणीव ठेवून लवकरात लवकर अग्निहोत्र सुरू करू आणि ते कायम टिकवू, जबाबदारपणाला आपल्या मूर्त रूप देऊ आणि ह्या अशा श्रेष्ठ नित्ययज्ञास शतशः प्रणाम की जे संपूर्णपणे विज्ञाननिष्ठ आहे. धन्य यज्ञ, धन्य विज्ञान.